शिक्षकांमध्ये होतं काय की शिक्षकांच्या सुट्ट्या सगळ्यांना दिसतात, शिक्षकांचे वर्किंग आवर्स सगळ्यांना दिसतात, पण त्याच्या मागची जी कामं आहे ते कोणाला दिसत नाही. उदाहरण सांगते, शिक्षक वर्गामध्ये शिकवतो, त्याचं काम तिथे संपतं का? नक्कीच नाही. किंवा तो एक्झाम घेतो, एक्झाम झाली की त्याच्याकडे पेपरचे गठ्ठे आले, त्याला तपासावे लागतात किंवा त्याला त्याची गुणपत्रिका बनवावे लागतात किंवा एखादा विषय शिकवायचा असेल तर त्याची पूर्वतयारी त्याला करावी लागते, त्यासाठी साधन सामुग्री त्याला जमवायची असते किंवा त्याचं एक्स्ट्रा नॉलेज गुगलवरनं किंवा आणखी बाकीच्या माध्यमातून पुस्तकांमधनं त्याला घ्यावं लागतं. या बाकीच्या ज्या तयाऱ्या करायच्या असतात त्या क्षणोक्षणी बदलत असतात, कारण प्रत्येक वर्षी सिलेबस जरी तोच राहिला किंवा 3-4 वर्षांनी सिलेबस जरी चेंज होत असला तरी प्रत्येक वर्षी येणारा नवीन विद्यार्थी किंवा येणारी नवीन बॅच ही वेगळ्या अँगलनी तुमच्यापर्यंत पुढे येते आणि प्रत्येक पिढी किंवा प्रत्येक बॅच यांचं डिमांड वेगळी असते.